म्हणे इथं काहीतरी आपण त्यांचं बनवू म्हणे. हो हो काय एक आठवण म्हणून आपण काहीतरी करू बा. मग तिथंच त्यांना धुवून दिलं. मग तिथं हे झालं. मग त्यांची ते बी पण ते फरायचीच केली. आम्ही पाणी जर टाकतो ना अखजी अखर हो पाकायचं त्यांना बाबाजींना दिलं होतं. ते फरायचंच करतो आम्ही सर्व. तर मग एकदा मला स्वप्नात दिसले म्हणे मी म्हणे कुठंच नाही आहे म्हणे मी इथंच आहे म्हणे मंदिरात म्हणे. हो मी मंदिरात बाजूपाशीच आहे म्हणे. असे आहे मी ते आहे पण ते मंदिरातच आहे. 2-3 वेळा दिसले ना त्या मंदिरातच आहे ते. असं ते हे झालं. ते पावडे दादा खूप म्हणजे तुम्हाला ते सांगितलं आहे ते. हो आणि बाबाजीनं त्यांच्या जवळ ठेवून घेतलं ते. हो हो बाबाजींजवळ ठेवलं. त्याची म्हणजे नर्मदाबाई खोडकेने त्याची पत्नी होती ना त्यांना ते पोटात गोडा होता. तर मग ते तिथंच सेवा करत होती तिथंच होती म्हणजे तिथंच राहत होती ते. तर मग जेव्हा बाबाजी सभा मंडप होता ना तिनं सांगितलं का मी ह्या दिवशी जाणार आहे म्हणे. तर मग आप्पाजी म्हणे बरं म्हणजे मग मला पाहुणे पाहायला आले होते. तर म्हणे हिचं लग्न जुळवा म्हणे मग म्हणे. तर मग त्या दिवशी काही जुळलंच नाही. मग आप्पाजी म्हणे चला तिनं निरोप पाठवला या म्हणे मला जायचं आहे म्हणे तुम्ही कुठं बसले तसेच आले. आप्पाजीने मांडी दिली. आदल्या दिवशी मग समाधीपाशी गेली ते खूप म्हणजे दर्शन केलं खूप. बाबाजीन ते म्हणजे संबंध होते असे बोले तिच्या पोटातलं सर्व मारलं म्हणजे एवढा गोडा होता वर्णीचा होता तो पूर्ण मारलं. बाबाजीन ती मुक्ती दिली ती. हो मुक्ती दिली म्हणजे प्रसाद नर्मदाबाई फोडके ते अंगारा गिंगारा दिला ते असं साक्षात सांगितले बाबाजी आले अंगारा दिला म्हणजे पूर्ण ते मारलं म्हणजे तिचा तो जन्ममुक्त केला तो. पुढच्या जन्मात बाप पूर्णाची व्याधी होणार नाही असं. तर मग त्या दिवशी मग खूप सभा मंडप चालू होता. मग त्या दिवशी सभा मंडप नव्हता का तो पहिला टाकणं होतं. तर आपण ते सगळेजण म्हणे बंद करा म्हणे पावळे दादा हे ते म्हणे बंद. आप्पाजी म्हणे नाही म्हणे चालू द्या म्हणे काम चालू द्या म्हणे. इतका लोकगीत त्या दिवशीच तिचं दहन झालं. तिने खूप सेवा केली. आमचं टाळ दोघाही जणांचा शेवट चांगला झाला समजा इथंच झाला. बाबाजीच्याच तिथे मंदिरातच गेली ती मंदिरात दोघंही तिथंच आहे ते. आमचं असं म्हणणं नाही तुम्हाला प्रत्यक्ष ते दर्शन देतात दर्शन त्या स्वरूपात. बरोबर अजून आम्हाला लहानजी महाराजची काहीच कमी नाही आहे. सर्व बरोबरच आहे. सुख समाधान असलं म्हणजे झालं. काय आहे समाधानच आहे. सुख समाधान संसारामध्ये तेच पाहिजे महत्वाचं आहे. ते शंकर बाबा हे यायले उपास एकाच वर्षी दिले ते शंकर बाबांनी उपास राहते. त्यांनी खूप सेवा केली लहानपणापासून. त्याचं तर खूपच आहे लहानजी महाराज नसते रात्रीचे जायचे रात्रीचे यायचे म्हणते पोथीत उल्लेख आहे त्याचा. खूपच ते उपासच आहे. आपण आता दाजीचं थोडस माहिती घेऊ. दाजी नाव सांगा तुमचं. बाबाराव हरिभवान खडे. तर तुम्ही स्वतः लहानूजी बाबांना पाहिलं आहे. 2-3 वेळा. तुम्हाला आलेला काही अनुभव सांगा. कधी गेले होते पाहायला सगळ्यात आधी. पहिल्या मी म्हणजे समजा 62 साली गेलो होतो. 62च्या अगोदर. बर मॅट्रिक झाल्यानंतर तर गेलोच म्हणा. पण अगोदर गेलो होतो त्यावेळेस. कशा निमित्त गेले होते. मी लग्नाला गेलो होतो जळगावले. तिकडे येतं मामाच्या. तिकडे येता तिथं छकडे पहिले बैलाचे लग्न राहिले. उतरलो लग्न दर्शन करायला गेलो तर बाबाच्या खोलीत राहील कोळू पाटलाच्या वाड्यात. गेल्यानंतर आपण दर्शन करायला गेलो इकडून आला का लाईन्या इतकं म्हणे पहिले हो दर्शन केलं तर ते तिकडे पाहे आपल्या इकडे नाही पाहे भिंतीकडे पाहे भिंतीकडे पाहून सांगे आपल्याला. मग ते त्यावेळेस तर थोडंसं अनुभव आला. त्यानंतर मग लग्न झाल्यानंतर गेलो. काय मॅट्रिक झाल्यावर बस ट्रेन ही झाल्यानंतर 66 मध्ये मी डिप्लोमा घेतला होता. सिक्रेट ट्रेनिंगचा. असं काय. त्यानंतर दर्शनात गेलो तर बाबा म्हणे त्या नशिबात नाही म्हणलं तुला नोकरी फोकरी काही नाही भेटत म्हणे. हो काय असे बोलले होते काय. हो कष्टकरी आहे म्हणजे त्या नशिबात. हो काय. मग त्याच्या मागे काही लागलोच नाही. नोकरीच्या मागे नाही लागले. शिक्षण होऊ नये. बापरे त्या काळात तर नाही तर नोकरी लागायला पाहिजे. नाही काहीच नाही. नंतर मग हे घेतलं कंडक्टर बॅडनम हे ते काढलं. तिथे नाही फक्त 300 रुपये सापडले आपल्याजवळ. त्याने तेही गेलो. मग काहीच नाही. मग म्हणजे बाबाजीचे शब्द खरेच ठरले. प्रसाद इथं म्हणजे अंजन होतील होता ज्ञानेश्वर महाराज. असं काय. हो तर इथं मारोड्यानं बैल घेतला होता एक. बोटेवाल्याच्या आणला होता ते इकली थोडी. काय तर वामन मला पाठवला बैल बांधला होता 1000 रुपयाचं गोरं. मग मोकाट गेलं पण आम्हाला पाठवलं इथून कामाला होत होतं. अंजन होतील गोरं पाहिले. गेलो तिथं तर गोरं आहे म्हणे ढोऱ्यात गेलो म्हणे चराले त्याच्या
मग 10 वाजेपर्यंत थांबा म्हणे. मग आम्ही अनाशे महाराज आहे भाऊ इथं, चला म्हटलं तिथं. बरं तिथं गेलो. त्या काळात मी लहानजी महाराजचं स्तोत्र वाचो. बरं मग तिथं काही आले होते तिथं शेव बाबाजी म्हणे आहे का म्हणे लहानजी महाराज स्तोत्र असं बाजून बसलो. हो. मग मुले काय वाटलं, मी म्हटलं बा मुले काही दूरपर्यंत येते काय, पण भूलतो म्हटलं मी. बाबाजी काय म्हणते, मन म्हटले तितकंच, फक्त नमस्कार केला, लहानजी महाराजचं नाव घेतलं, म्हणायला लागलो, मला पूर्ण स्तोत्र लहानजी महाराज स्तोत्र पूर्ण आलं, पूर्ण कुठे अटकलो नाही काहीच नाही. मग त्यानंतर तिथं वाढदिवस होय ज्ञानेश्वर महाराजचा, अंजन होतील, मला तिथं बोलाय, असं तिथं जाऊ मी स्तोत्र पठणासाठी. 2-4 वर्ष. लहानोजी महाराजचं हो लहानजी महाराज असं 2-4 वर्ष. तुमचं त्या काळामध्ये मॅट्रिक शिक्षण झालं आहे का? 62 मध्ये. बापरे. पण बाबाजीनं जो शब्द दिला होता अंतर्ज्ञानातून, तेच आहे ना, नोकरी लागणार नाही, मागं काही लागू नको बा, पाहिलं ना मी, अनुभवाला मला तो. प्रयत्न केले तुम्ही. हो 62 मध्ये मॅट्रिक झाल्यानंतर माय मामा तिकडे काय बाबू कंपनीत तिथं गेले होते, कुठे भंडाऱ्याले, असं तिथं बॉम्ब फॅक्टरी चालू होती बांधासाठी म्हणून, ते पोलिसच काम करायला गेले त्या काळे बाबू कंपनीत. तुझी येतं खरी म्हणे, निदान ट्रकवर म्हणे ड्रायव्हर तरी शिकणं होईल म्हणे. बाबाजीनं कुंडली पहिलेच काढून ठेवली ना तुमची. मग सांगतो ना, माझा अनुभव सांगतो ना बाबाजीचा कसा आहे. तर मग इथं ज्या दिवशी गेलो त्या दिवशी मारवाड्याच्या वावरात कामाला होतो, काटा रुतला होता. त्या काट्यानं मी इकडून काटा तर काढला होता, इथून गेलो नागपूरला, तिथं मोर्चा हे आपला गाड्याचा संप होता, त्याच्यानं काय झालं का समोर काही जाता नाही आलं, समोर नाही जाता आलं म्हणून काही आम्ही हे तिथं राखोलीच्या शेंगाची भाजी खाण्यात आली. पाय सुजला, तिथं जाऊन 2 दिवस काम केलं. काम केल्यावर काही पाय सुजला आखरीला गावात आलो. आखरी गावात आल्यावर काही तिथं 2 दिवस थांबलो असतो. मास्टर क्लार्क म्हणून लागली होती मला, पण ते मास्टर क्लार्क माझ्या दैवातून लहानजी महाराजचा शिक्का बसला होता, त्याच्यामुळे ते जमणे नव्हतं. मग नाही नंतर म्हणे मग गेलोच नाही. आणि तुम्ही मग शेती करतच राहिले. मग इकडे अच्छा. पण तुम्हाला पक्का अनुभव आला की लहानोजी महाराज संत कोणत्या दर्जाचे होते आणि त्याचा काय अधिकार आहे बाबा, अजूनही त्याचाच अधिकार आहे, त्याच्याच भरोशावर सत्ता चालते. ज्यांना पहिले ज्याले अनुभव आहे ते काही वादच नाही. हो गंगापूरवर लोकांना पाहिलं ना. आज योगायोगानं पहा, मी लावरे परिवाराची मुलाखत घ्यासाठी म्हणून आलो. ह्या म्हणजे स्वर्गीय महादेवरावजी खोडके, जे सुरुवातीचे अध्यक्ष पद भूषवला ज्यांनी श्री संत लहानोजी महाराज संस्था टाकरखेडा यांचं, तर त्यांच्या मानसकन्या. हो ना. तर यांची मुलाखत घ्यासाठी आलो, तर बाबाजींना तुमची मुलाखत घडून दिली. हे बाबाजीचे तुमचे पहा असे योग आले. आणि आज तुम्ही जे काही श्री संत लहानोजी महाराजांचे तुमच्या जीवन प्रवासामध्ये आलेले जे अनुभव सांगितले, याबद्दल मी तुमचा आभारी आहो. म्हणजे मी लहान होती तेव्हा म्हणजे वारली, तेव्हा म्हणजे बिमार होती तेव्हा, तर मग ते ना सांगितलं का बा तुला आजीला माझ्या का तुला इलेच वागवा लागत असं. तर म्हणून मग तेव्हा आज म्हणजे माझी आजी त्याची मुलगी वारली होती, त्याची मुलगी झाली होती, त्याला लहानपणीच वारले ते. मग आजी म्हणजे टाटगीट घेऊन जात होती ना, मी छोटीच होती तेव्हा, तर म्हणजे हिचं म्हणे तुलाच करावं लागन म्हणे, हिला तुलाच सांभाळायला लागन म्हणे. बरं, तुम्ही देवराव काकाजीला एकटाच आहे का कन्या? नाही, पहिले मी, मग ते हे नंतरचे. नाही ते तर पोरच आहे सगळे, तिघजण. अजून आणखी आहे का? हो, पहिली मी. तर म्हणून ते म्हटल्याबरोबर मग तुमचाच सांभाळ केला मग त्यांनी. हो, असं म्हटल्याबरोबर मग माझ्या आई वारली. मग तुझी वारल्याबरोबर मग मला घेऊन गेले, मग तिथं तेनच वागवलं. हे मग इकडेच राहिले. मग जात होती म्हणा माझ्या वडिलांकडे, पण मी येईनच वागवलं. लग्न सर्व देईनच. त्याचं प्रेम होतं तुमच्यावर. अजूनही आहे, अजूनही मला त्याचं आशीर्वाद आहे. मला जेव्हा ते वारले ना तेव्हा म्हणजे तुला काहीच कमी पडणार नाही म्हणे, सर्वच आहे त्याचा आशीर्वाद. मी म्हणे मंदिरातच आहे म्हणे, मंदिरातच आहे असे म्हणे. तुम्ही तिथे त्यांची भेट तुम्हाला मंदिरातच होते? कोणाची? हो, मंदिरात मंदिरातच. आणि बाबाजीनं त्यांना तिथेच दहन वगैरे, अंतदहन वगैरे त्यांचं तिथेच झालं.
तर आज तुम्ही जे काही अनुभव सांगितले हो. श्री समर्थ लहानोजी बाबांचे, ते नर्मदाबाई खोडके आणि महादेवराव खोडके यांनी खूपच हो, भक्ती केली. त्याने सर्व दान सर्व ते सगळं बाबाजीला माहित आहे आणि बाबाजीच्या मर्जीनुसारच सगळं होते. गोदान ते तिथं गोशाळा झाली ते त्याच शेत होय ते मगाशी म्हणून तर विचारलं मी. ते आणि जवळचंही दिलं. शेती किती सोनं नाणं पैसा हो हो, जिथं जेवढं होतं ते सर्वस्व अर्पण केलं त्यानं संस्थानला. 1981 मध्ये त्यानं 1,21,000चा आकडा पूर्ण केला. त्यांचे कोणत्या फोटो पण आहे वर्षात? माझ्याकडे. कोणत्या वर्षात? 1981 मध्ये पहा. तिथं फोटो आहे त्या काळामध्ये तेवढी रक्कम म्हणजे फार मोठी आहे. त्यावेळेस जमीनचे भाव 2,500 ते 3,000 रुपये होते तिकडे. हो जास्तीत जास्त 5,000. हो बरोबर. तर तुम्ही जे काही श्री संत लहानोजी महाराजांचे तुमच्या आयुष्यात आलेले अनुभव हो. आणि स्वर्गीय महादेवरावजी खोडके दादा ते ताट घेऊन जे- जात होती. जे सर्व सेवा त्यांनी तिथे अर्पण केली, त्यांच्या पत्नी आणि त्यांनी दोघांनी सेवा अर्पण केली, याबद्दल जे काही तुम्ही सविस्तर माहिती सांगितली त्याबद्दल मी तुमचा फार फार आभारी आहे. जय गुरु, जय लहानोजी बाबा. समर्थ लहानोजी महाराज की जय.